अश्विनी, तुझं गणू जास्त ऐकतो. तू मा गणू, आमचं काही चुकलं असेल ना तर खरंच माफ कर. काहीच मुद्दामून केलं नाहीये. तू घरात आलास आणि 2 आनंदाच्या बातम्या मिळाल्या. कळलंच नाही आम्हाला की 2 दिवस तुझ्या बरोबर कसे गेले. कसं कळणार? कळायला घरात असायला हवं ना. तुमच्या पायाला तर बिंगरी लागली. काय बोलायचं? बाबा, आई अहो, आज बाप्पाच्या घरी जाण्याची वेळ झाली आहे ना, म्हणून तसं म्हणाले मी. ठीक आहे, मग आता विसर्जनाच्या तयारीला लागा. शक्य होईल तितकी मोदकाची तयारी मी केली आहे. अहो पण आई, मी आल्यावर केलं. मी म्हणजे शिल्पीनी सगळी तयारी केली आहे. काय हवं काय नको एवढं मात्र मी तिला सांगत गेले आणि तिने केलं. बरं ठीक आहे, जाऊ दे, हा विषय जाऊ दे. झाली आपली तयारी, झाली आहे सगळी, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका, मी आणतेच सगळं. हे बघ वहिनी, आपण वाटली डाळ करतो ना नेहमी, तर त्यासाठी डाळ भिजत घातलीये. काकड्या सुद्धा आणलेल्या आहेत हा. आणि हे बघ, आपल्याला ती शिदोरी लागते, ती सुद्धा बांधून ठेवलेली आहे. आपल्याला डिस्पोजेबल प्लेट्स लागतात, त्या सुद्धा आणून ठेवलेल्या आहेत. आणि त्या प्लास्टिकच्या नाहीयेत, तू सांगितल्याप्रमाणे इको फ्रेंडली कागदाच्या आहेत. शिदोरीची सुद्धा तयारी करून ठेवली आहे. पिवळ्या कलरचा कापड ठेवलेला आहे आणि आरतीचं ताट सुद्धा तयार आहे. आणखी काही राहिलं असेल तर जस्ट चेक कर आणि मला सांग. अगं शिल्पी, केवढं काय काय केलंस तू. मी तेच म्हणते, मी आल्यावर सगळं केलं असतं. उगाच तुझी दगदग. त्यात काय एवढं. बरं ऐक ना, जरा आतमध्ये येतेस का? ये, काहीतरी दाखवायचं तुला, ये ना. अगं ये तर. हे बघ, मोदकाची सुद्धा सगळी तयारी करून झालेली आहे. तांदळाची उकड काढलेली आहे आणि ती सुती कापडामध्ये ठेवली आहे. आणि सारण सुद्धा तयार आहे, त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट सुद्धा घातले आहेत. बदाम, काजू, खसखस, वेलची, मनुके सगळं सगळं घातलेलं आहे. काही तुला वाटलं तर सांग मला, तसे चेंजेस करते मग मी. काय शिल्पी, अगं मी सगळं येऊन केलं असतं ना. केवढी दगदग झाली तुला सांग मला. अगं काय दगदग, रोज तू एवढी दगदग करतेस. घर, पार्लर, सगळ्यांचं सगळं बघणं. मी हे एवढंसं केलं तर काय त्यात इतकं मोठं काम केलंय. ठीक आहे, मला तर ना खरंच वाटत नाही की आमची शिल्पी एवढी बदलली आहे म्हणून. हे सगळं तुझ्यामुळे झालंय बहिणी. तू जर मला दुसरी संधी दिली नसतीस ना, तर आज ही शिल्पी अशी नसती. मी तुला संधी नाही दिली शिल्पी. तुझी संधी तू स्वतःच निर्माण केलीस. आणि हा एवढा बदल कुणामुळे झालाय तुला माहितीये? आपल्या या बाळामुळे. खरं तर त्याला थँक्स म्हणायला हवं की आम्हाला आमची शिल्पी परत मिळाली आहे. वहिनी, म्हणजे मी बोलले नाही कधी फार, पण कधी कधी काळजी वाटते ग बाळाची. भीती वाटते मला काही, म्हणजे हे बाळाचं सगळं नीट होईल ना, टेन्शन येतं कधी कधी. असा विचार ना अजिबात करायचा नाही. काय ना शिल्पी, चांगल्या माणसाबरोबर ना नेहमी चांगलंच होतं. अगं वास्तू ही नेहमी ना तथास्तू बोलत असते. आणि आपल्या घरात आता बाप्पा आहे की नाही, मग सगळं छान होणार आहे. तू हे असं पॉझिटिव्ह बोललीस ना की असं वाटतं खरंच पॉझिटिव्ह गोष्टी होणार आहे. तुझं बोलणंच प्रॉमिसिंग आहे. असं वाटतंय ना तुला? मग मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकणार आहेस की नाही? अजिबात दगदग करायची नाही, कळलं? स्वतःची काळजी घ्यायची, कसलाही त्रास करून घ्यायचा नाही याच्या पुढे. हे तर फक्त बाप्पाच्या प्रेमासाठी. आता बाहेर जा, मी सगळे मोदक करते. थँक्स. वेलकम. अश्विनी, अगं नैवेद्याचे मोदक घेऊन ये. हो, आले आले.
बाप्पा येणार म्हणता म्हणता बाप्पांना निरोप द्यायची वेळ आली. खरंय, मला तर असं वाटतं अजून पुढचे 10 दिवस आपल्याकडे पाहिजे गणपती. अगं एवढी गणपतीवर श्रद्धा आहे ना, तर घरात असलेल्या गणपतीला रोज मनोभावे नमस्कार करत जा, सगळं चांगलं होईल. खरंच बाप्पा, तुझ्या आशीर्वादाने ना खरंच खूप सगळं छान झालं आणि याच्या पुढेही सगळं छान होणार आहे याची तू नांदी दिलीस. माझ्या अख्ख्या कुटुंबावर तुझी अशीच कृपादृष्टी राहू दे. आणि माझी एक इच्छा आहे, पुढच्या वर्षी तुझी स्थापना आमच्या नवीन घरात होऊ देत. चला उत्तर पूजा करून घेतो. शेष वाघमारे आहेत का? ही जमीन तुमची आहे? हो माझी आहे, आणि इकडे मी घर बांधणार आहे. नाही, इथं बाप्पाचं मंदिर होणार. तुम्ही इथे काय करताय? या आत या. काय आहे ना, आमच्या घरी बाप्पा आलेत म्हणून तुम्हाला घरात घेतलं, नाहीतर तुम्ही आमच्या बरोबर जे केलंय ना, त्यासाठी मी तुम्हाला धक्के मारून इकडून पाठवून दिलं असतं. बाप्पाचा आशीर्वाद घ्या, प्रसाद घ्या आणि निघा इकडून. अहो सर, माझं ऐकून तर घ्या. अहो तुम्हाला काहीतरी द्यायला आलोय मी. इतर माझ्या जागेचे कागदपत्र आहेत. हे दुसरे कागदपत्र अजून कुठल्या तरी जागेचे. हा प्लॉट तर तुम्ही जप्त केला होता ना, हे मला का देताय? सॉरी सर, तुमच्या जमिनीचे पेपर आम्ही पहिला दिलेत तुम्हाला. हे दुसऱ्या जमिनीचे पेपर आहेत जे आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुमच्या जमिनीवरती मूर्ती सापडली आणि आम्ही तिथे मंदिर बांधले, तरी तुमचा प्लॉट तुम्हाला मिळायला हवा यावर आमचं एकमत झालं आहे. त्यामुळेच तिथल्या एका बाजूचा प्लॉट आम्ही तुम्हाला द्यायचं ठरवलं आहे. अगदी सेम किंमत, सेम जागा. आम्ही श्रद्धाळू नक्कीच आहोत, पण आम्ही श्रद्धेपोटी कोणाला धोका नाही देऊ शकत. आमची संस्था फसवी नाही हो. नकळतपणे आमच्या हातून जी चूक झाली ती सुधारण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. तुम्ही प्लीज ह्या जमिनीचे कागदपत्र घ्या आणि तुमची नुकसान भरपाई म्हणून आमच्या संस्थेकडनं तुम्हाला 1 लाख रुपये देत आहोत. नाही नाही, तुम्ही आम्हाला जमीन परत केली त्यातच आमचं समाधान आहे. हे पैसे वगैरे कशाला? नाही साहेब, अहो वर्षभर तुम्हाला मनस्ताप झाला. तुमची जागा तुमच्याकडून काढून घेतली गेली, त्यामुळे आम्ही या जागेचं भाडं देतोय. प्लीज ही रक्कम नाकारू नका. दादा हो, एवढी मोठी रक्कम ना आम्ही नाही घेऊ शकत. आमची जमीन आम्हाला परत मिळते हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आता तुम्ही एवढी विनंती करताय म्हणून तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही
51,000 रुपये तुमच्या ट्रस्टला देणगी देतोय. थांबा, बाप्पाचा प्रसाद घेऊन जा. थँक्यू मॅडम. हे आमच्यातर्फे तुमच्या ट्रस्टला, आणि खरंच मनापासून थँक्यू. श्रेयस सर, खरंच तुम्हाला मनापासून सॉरी. आमच्या मुले तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. येतो आम्ही. चला रे. बाबा, तुझा मान आहे. खरंच बाप्पा घरातनं निघण्या अगोदरच त्यांनी आपल्याला खूप मोठा आशीर्वाद दिला. काय बोलू आणि कसं बोलू, शब्दच नाही आहेत माझ्याकडे. आज ध्यानी म्हणी नसताना तू ही कागदपत्र आमच्यापर्यंत पोचवलीस. खरंच थँक्स. आणि ना तुझी कृपा आमच्या सगळ्यांवर अशीच राहू दे. मी आलेच. बाबा, त्या काकांनी जे पैसे दिले ना ते सगळे 8 टाका. आई म्हणते की एकदम एक्स्ट्राचे जेव्हा अचानक पैसे येतात ना ते सगळे 8 टाकायचे, म्हणजे कसे पैसे ते बाजूला राहतात. ठीक आहे. ठीक. गणपती बाप्पा, काही न मागता यावर्षी एवढं सगळं देऊन जातोयस तू. तुला निरोप देणं खूप कठीण जातंय. अरे पण श्रेयस, आत्ता आपण निरोप नाही दिला बाप्पांना तर पुढच्या वर्षी कसे येतील ते? तेही खरंय. चला. श्री गणेशा, पुनरागमन आयुच, पुनरागमन आयुच, पुनरागमन आयुच. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. अरे वा अश्विनी, शिरा खूप छान झालाय. पण आज शिरा करण्याचं कारण काय आहे ग? अहो, आमच्या श्रेयसचा प्लॉट होता ना, जो मंदिराच्या ट्रस्टने ताब्यात घेतला होता मंदिरासाठी, तर त्यांनी आता ट्रस्टने असा निर्णय घेतलाय की त्या जागेच्या ऐवजी दुसरी जागा श्रेयसला द्यायची. ते पेपर्स देखील श्रेयसला दिले आता त्यांनी. या आनंदामध्ये अश्विनीना शिरा केलाय. अरे वा, क्या बात आहे. बघा, जाता जाता बाप्पाने तुम्हाला किती छान बातमी दिली आहे, नाही का? म्हणजे काय, आनंदी आनंद. अरे बापरे, विसरलेच मी. घरी पाणी ठेवलंय तापवायला. बरं येते मी. 4 BHK नंतर देते हो तुम्हाला थाळी आणून. आठवणीने द्या म्हणजे हो झालं. हो. नाही तर स्वतःच्या घरी सेट तयार करायचे. अच्छा, मला आठवलं प्लॉटवर ना. अश्विनी, तुला वेळ आहे का आज? तू नवीन प्लॉट बघून येऊया ना आपण दोघांनी. अगदी माझ्या मनातलं बोललात. मला पण ना असंच वाटत होतं. पण आज पार्लरमध्ये अपॉइंटमेंट्स आहेत, संपल्यावर गेलं तर चालेल का? हो चालेल ना. मला पण दुपारपर्यंत मीटिंग्स आहेत, त्यानंतर जाऊया. तुम्ही मला घ्यायला या, मग आपण निघू. नक्की. मी पण येऊ का तुमच्या सोबत? कशाला? कशाला म्हणजे असंच, मला आवडेल तुमच्या सोबत यायला. मला आहे इंटरेस्ट.
चुपचाप घरी बस, स्वतःला सांभाळ. प्लॉट बघायला आली तिकडे. वेळीच काय? तू माझ्याशी नीट बोलूच शकत नाहीयेस का? नीट तर बोलतोय. अहो अगं शिल्पी, काय ना, त्यांना तसं बोलायचं नव्हतं, तुझ्या काळजीपोटीच बोलले. हे बघ, काल विसर्जनामुळे तुला खूप दगदग झाली की नाही, तू 2-3 वेळा जिने चढलीस उतरलीस. जागा आपलीच आहे ना, आपण कधीही जाऊ शकतो की नाही. आपण एक काम करू ना, एक 2-3 दिवसानंतर सगळे मिळून आपली जागा बघायला जाऊ, चालेल? मग ठीक आहे, चालेल. चल ते सगळं जाऊ दे. मी काय म्हणतोय, तुझं आवरलंय का? मी सोडतो तुला पार्लरला. चल. हो चालेल. म्हणजे आता दिवसभर तू पार्लर मध्ये जाणार, तिथून संध्याकाळी प्लॉट बघायला, म्हणजे यायला उशीरच, वेळ वाया. का तिनं आपली जमीन बघायला नको? का श्रेयस जातोय ना, तो बघेल की. तिला काय गरज आहे जायची बरोबर? आई यार, अगं पण मनातून तिलाही वाटत असेल ना की आपल्याला जो प्लॉट मिळाला तो कसा आहे, कुठे आहे. बायकांना संसार करताना मन मारावंच लागतं, त्यात काय मोठं नाहीये. असले सगळे उद्योग करण्यापेक्षा वेळेत घरी यावं. घरात ढिगभर कामं पडलेली आहेत. बाप्पा गेला पण त्याच्या पाठचं सगळं आवरायचं ते काय कमी नाहीये. माझे गुडघे दुखतात, मी कशाला हात लावणार नाही. आई मी करीन तुला मदत, मी करीन. गप्पस. तुझी मदत घ्यायची, देव मला माफ नाही करणार. ज्याचं काम त्यानं करावं. आई अगदी बरोबर बोलताय तुम्ही. तुम्ही काळजी करू नका, मी आल्यावर सगळं आवरेन. सुपर वुमेन आहेस ना तू, आवरीन. अहो जा तयार लोक. चल. आलेच. दोन दिवसाचा पाहुणा म्हणून बाप्पा आला होता, तेव्हाही अश्विनीचा पाय काय घरात टिकला नाही. आता बाप्पा गेल्यावर काय विचारायलाच नको. पण बाप्पा गेला म्हणून काय घरातली पाठची कामं काही कमी होतात? बाप्पा गेल्यावर किती आवरासावर करायची असते. कोणाला काय बोलू? आजू, हे बघ, मी ना आज ड्रॉइंग क्लास मध्ये ड्रॉइंग काढलं गणपती बाप्पाचं. अरे वा, किती छान. पण मला फर्स्ट प्राइज नाही मिळालं, सोन छोटी आहे म्हणून. ठीक आहे, पण छान काढलंयस. हे बघ, त्यांनी ह्याच्यावर शेरा मारलाय की ड्रॉइंग चांगलं आहे पण अजून शिकायला पाहिजे. आता तू आणखीन ड्रॉइंग शिकलीस ना की पुढच्या वर्षापर्यंत खूप एक्सपर्ट होशील आणि मग तुझं ड्रॉइंग छान होईल आणि पुढच्या वर्षी फर्स्ट प्राइज पक्का. आजू, आमच्या ड्रॉइंग क्लास मध्ये ना एक मुलगी आहे, तिने पूर्ण गणपती बाप्पाच्या जन्माची गोष्ट काढलेली. आजू, मला ती गोष्ट सांग ना प्लीज. सांगते सांगते. ए, कसल्या गोष्टीबद्दल बोलताय? गणपती बाप्पाचा जन्म कसा झाला ती गोष्ट. अरे वा, मग मी पण ऐकते. ऐक, एकदा काय झालं, देवी पार्वतीला आंघोळीला जायचं होतं. कैलासावर त्यांचं घर होतं आणि तिथे घरात कोणीच नव्हतं. त्यांनी बघितलं की आपल्या घराच्या दारावर एक छोटासा मुलगा शस्त्र घेऊन राखण करतोय. तिथे कोण असेल हा? आणि ते घरात यायला निघाले. त्या बाळाने त्यांना लगेच सांगितलं, अजिबात घरात यायचं नाही. माझ्या आईने बजावून सांगितलंय की कोणालाही आत पाठवायचं नाही. त्यांना राग आला. महादेवानी ते शिर त्या मुलाच्या शरीरावर बसवलं आणि तो जिवंत झाला. तुला माहितीये कोण तो? काय त्याचं नाव? गणपती बाप्पा. एकदम बरोबर. पण आजो, पार्वती मातेने गणपती बाप्पासाठी का हट्ट का केला? कारण आई होणं ही खूप जगातली छान आणि सुंदर गोष्ट आहे आणि आईचं आपल्या बाळावर खूप प्रेम असतं. तू मोठी झालीस ना की मग तुला कळेल. मला माहितीये, प्रत्येक आईचं प्रत्येक लहान मुलावरती खूप खूप प्रेम असतं. जसं तुझ्या आईचं तुझ्यावर आहे, हो ना? आजो, तुला एक गंमत माहितीये का? आता आपल्याकडे पण एक छोटूसा बेबी येणार आहे. मग आता तू पण पार्वती माते सारखी एकदम मम्मा होणार. हो, खरंच मला खूप छान वाटतंय.
आत्तू आजो तुला माहितीये का आता हा जो गणपती बाप्पाची स्टोरी आहे ना त्यातलं मी गणपती बाप्पा शंकर भगवान आणि पार्वती मातेचं चित्र काढणार आणि ते तुला दाखवणार पण तू क्लासला मला घ्यायला येशील ना नाही बबडू आज मी नाही तुला न्यायला येणार आहे आज तुझी दिदू येईल तू मला घरी आल्यावर दाखव ठीक आहे चालेल पण मी घरी आल्यावरती तुला नक्की म्हणजे नक्की दाखवणार हो म्हणजे काय मला बघायचंच आहे तू कसं करतेस ते ठीक आहे हा चल शिल्पी बरीच कामं पडली आहेत कामाला जाऊ दे थांब ना आई जरा बरं वाटतं मला तुझ्या खांद्यावर असं पडून राहिलं तरी काय नवीन नवीन काय आता तूच कुहूला म्हणत होतेस ना आईसाठी मुलं कितीही मोठी झाली तरी ती लहानच असतात ना मग मी मोठी झाले तरी तुझ्यासाठी मी लहानच आहे ना लफाड कुठली डोकं चिपून देऊ खरंच चालेल मला लफाड